Hello students, today we will start the chapter number 3 Advanced JavaScript. So first of all the introduction. There is a variety of scripting language used to develop dynamic websites. JavaScript is an interpreted scripting language. An interpreted language is a type of programming language that executes its instructions directly and freely without compiling machine language instruction in previous program. So what is the program? Let us see. Program is a set of instructions used to produce various kinds of outputs. JavaScript was initially created to make web pages alive. The program in this language are called as a script. We already discussed in 11th standard what is the script. Means JavaScript is a programming language or it is used to develop the dynamic websites. So basically JavaScript is the प्रोग्रामिंग लँग्वेज की ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतात ते डायरेक्टली रन होतात. म्हणजेच तुमचा प्रोग्राम कंपाइल न करता डायरेक्ट रन केला जातो. मग त्याच्यामध्ये जे काही एरर्स असतात ते आपण नंतर सॉर्ट आउट करतो. आपण हे अगोदर बघितलेलं आहे. मग बघा, प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन यूज टू प्रोड्यूस व्हेरियस काइंड्स ऑफ आउटपुट. सो प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच लाईन्स एक्झिक्यूट होतात आणि आपल्याला त्याचं रिक्वायर्ड आउटपुट डिस्प्ले होतो. सो जावास्क्रिप्ट वॉज इनिशियली क्रिएटेड टू मेक वेब पेज अलाइव डायनॅमिकली. द प्रोग्राम इन दिस लँग्वेज इज कॉल्ड ॲज अ स्क्रिप्ट. म्हणजेच काय, आपण काय करतो, प्रोग्रामिंगमध्ये चेंजेस करतो ते आपल्याला आउटपुटमध्ये आपल्याला चेंज झालेला दिसतो. सो इट इज कॉल्ड ॲज मेक वेब पेज अलाइव. आणि ह्याच्यामध्ये आपण जावा लँग्वेजचा यूज करून आपण प्रोग्राम क्रिएट करतो. सो इट इज कॉल्ड ॲज अ जावा स्क्रिप्ट. सो दिस इज द introduction of the JavaScript. After that, let us see features of JavaScript. Let us revise first. JavaScript is a lightweight scripting language because it does not support all features of object-oriented programming language. बेसिकली जावास्क्रिप्ट काय म्हटलं त्यांनी, इट इज अ लाईटवेट स्क्रिप्टिंग लँग्वेज. का लाईटवेट आहे? कारण त्या लँग्वेजमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचे फीचर्स इन्क्लूड केलेले नाही आहेत. जावास्क्रिप्ट सपोर्ट ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज बट इट डज नॉट हॅव ऑल फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. सो दॅट्स वाय इट इज अ lightweight scripting language. Then second feature of the JavaScript is no need of special software to run JavaScript program. म्हणजे बेसिकली कोणताही प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक स्पेशल सॉफ्टवेअर लागतं आणि मग तो प्रोग्राम आपण रन किंवा एक्झिक्यूट करू शकतो. मग जावास्क्रिप्ट आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला स्पेशल सॉफ्टवेअरची काहीच गरज नाही आहे. तो फक्त आपण एम्बेड करतो आणि एक्झिक्यूट करतो. म्हणजेच काय, एक्झिक्यूट करायचं असेल तर आपल्याला तिथे कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजच्या सॉफ्टवेअरची गरज नाही. ते HTML मध्येच ॲड केलेलं आहे, त्यामुळे तो HTML मध्ये एक्झिक्यूट होतो. सो दॅट डज नॉट रिक्वायर एनी स्पेशल सॉफ्टवेअर टू रन आवर प्रोग्राम. Then third feature of the JavaScript is JavaScript is object-oriented scripting language and it supports event-based programming facility. बेसिकली आपण 11th स्टँडर्डला बघितलेलं आहे. जावास्क्रिप्टचा प्रोग्राम करायचा झाला असेल तर आपण वेगवेगळे इव्हेंट्स फायर केलेले आहेत. ऑन माऊस ओव्हर, ऑन क्लिक, हे सगळे इव्हेंट आहेत. ह्या इव्हेंटचा क्लिक करून आपण प्रोग्राम एक्झिक्यूट केलेले आहेत. सो दॅट्स वाय JavaScript supports event-based programming
फॅसिलिटी, म्हणजे आपल्याला जो इव्हेंट आहे तो आपण फायर करून आपण प्रोग्राम आपला एक्झिक्यूट करू शकतो. सो दॅट्स वाय इट इज इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. देन फोर्थ फीचर ऑफ जावास्क्रिप्ट इज इट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. केस सेन्सिटिव्ह म्हणजेच काय, प्रोग्रामिंगमध्ये अप्पर केसमध्ये कोणता वर्ड, लोअर केसमध्ये कोणता, तर त्याच्याशी रिलेटेड जर ते रॉंग झालं तर आपलं प्रोग्रामिंग एक्झिक्यूट होत नाही. आपण आता व्हेरिएबल डिक्लेअर करतो, तर त्याच्यामध्ये काय करतो, व्हॅर इज इक्वल टू कॅपिटल ए आणि व्हॅर इज इक्वल टू स्मॉल ए. मग जर कॅपिटल ए हा व्हेरिएबल डिक्लेअर करत असू आपण, तर त्याची व्हॅल्यू वेगळी असणार, आणि स्मॉल ए डिक्लेअर केला असेल तर त्याची व्हॅल्यू डिफरंट असणार. म्हणजे व्हॅर स्मॉल ए इज अ डिफरंट व्हेरिएबल अँड कॅपिटल ए इज अ डिफरंट व्हॅल्यू. सो म्हणजेच काय, कॅपिटल असेल तर त्याची व्हॅल्यू वेगळी घेतली जाते आणि स्मॉल असेल तर वेगळी व्हॅल्यू घेतली जाते. सो इट इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. So here we see the 4 features of the JavaScript. First one is the JavaScript is a lightweight scripting language. Then second, there is no need of special software to run JavaScript program. And third one is the JavaScript is a object-oriented scripting language. And it supports the event-based programming language. And last one, fourth one is it is a case-sensitive language. Then next fifth feature of JavaScript is it can handle date and time very effectively. म्हणजेच डेट अँड टाईमशी रिलेटेड जे काही फंक्शनॅलिटी आपण प्रोव्हाइड करणार आहोत, सो दॅट कॅन हँडल इफेक्टिवली इन दी जावास्क्रिप्ट. म्हणजे सिस्टीमचा जो काही करंट टाईम आहे किंवा मन डिस्प्ले करायचा असेल, तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण थ्रू द डेट अँड टाईम इव्हेंट थ्रू परफॉर्म करू शकतो. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत आपल्या, त्या सगळ्या अप टू डेट आणि एकदम इफेक्टिव्ह असतात. देन सिक्स वन इज द मोस्ट ऑफ द जावास्क्रिप्ट कंट्रोल स्टेटमेंट सिंटॅक्स इज सेम ॲज सिंटॅक्स ऑफ कंट्रोल स्टेटमेंट्स इन अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. मध्ये जावास्क्रिप्टमध्ये आपण जे काही कंट्रोल स्टेटमेंटचं सिंटॅक्स यूज करणार आहोत, इफ, फॉर, व्हाईल लूप, हे जे काही सिंटॅक्स आहेत ते अदर लँग्वेजेसची जसे ते लिहिले आहेत किंवा जो त्याचा सिंटॅक्स आहे तो सेम जावास्क्रिप्टमध्ये आहे. देन सेवन फीचर ऑफ जावास्क्रिप्ट. An important part of JavaScript is the ability to create new functions within scripts. Declare a function in JavaScript using function keyword. We discussed the lot of functions in the JavaScript in 11 standards. Means we can declare the keywords and we can use that keyword to define the function. स्क्रिप्ट ब्लॉकमध्ये आपण फंक्शन्स लिहिणार कर्ली ब्रॅकेटमध्ये, जसं आपण 11मध्ये बघितलं आहे. सो द ॲबिलिटी टू जावास्क्रिप्ट टू क्रिएट फंक्शन्स विदिन द script, so we can declare the functions within the script. Then the eighth feature of the JavaScript is software that can run on any hardware platform, that is PC, Mac, Sun Spears, or software platform like Windows, Linux, Mac OS, etc. is called as a platform independent software. JavaScript is platform independent scripting language. So what is mean by platform independent? Means the program can execute the program in one machine, that program also execute in another machine without any change. So it is called as a platform independent software. So we can execute one program in different machines. Same software platform and hardware platform supports one program to one machine to another program. For example, आपण HTMLचा प्रोग्राम बघितला आणि तो कॉपी करून दुसऱ्या मशीनवर एक्झिक्यूट केला, तर डिरेक्टली तो आपण एक्झिक्यूट करू शकतो. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला कोणतीही एरर्स येणार नाही किंवा काही चेंजेस करण्याची काहीच गरज नाही आहे.
So it is a platform independent software. Means JavaScript can perform any program on any machine or any software. मग बघा आपण काय फीचर्स बघितले. JavaScript can handle data and time very efficiently. Also JavaScript control statement syntax is same as the syntax of control statements. Also it create a function within a script, and JavaScript can run on any machine, that is it is a platform independent software. Then it is a case sensitive language. JavaScript is object oriented scripting language, and also it does not need any special software, and JavaScript is a lightweight scripting language, and it can support event based programming language. So these are the features of JavaScript. मग बघा आपण ह्यातले बरेचसे फीचर्स 11th स्टँडर्डला बघितलेले आहेत. सो 4 तुम्हाला ह्यातले नवीन आहेत. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज टाइप्स ऑफ स्क्रिप्टिंग. फिजिकली जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहितो, सो देर आर 2 टाइप्स. सो फर्स्ट इज द क्लायंट साइड स्क्रिप्टिंग अँड सेकंड वन इज द सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. सो स्क्रिप्ट ब्राउझर थ्रू एक्झिक्यूट होते, बरोबर आहे. गुगलमध्ये आपल्याला फायरफॉक्समध्ये गुगल क्रोममध्ये आपण रन करतो, म्हणजेच ब्राउझर थ्रू ज्या स्क्रिप्ट रन होतात त्याला काय म्हणतात, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग म्हणजे काय, ज्या सर्व्हर साईडला स्क्रिप्ट होतात सर्व्हरचा यूज करून त्याला काय म्हणायचं, सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. म्हणजेच आपण त्यासाठी अपाची, टॉमकॅट, IIS हे सगळे सर्व्हर्स इन्स्टॉल करावे लागतात, त्याच्या थ्रू आपण रन करणार आहोत. म्हणजे ज्या काही आपण प्रोग्राम आहोत किंवा स्क्रिप्ट रन करणार आहोत त्या सर्व्हर साइड स्क्रिप्टिंगला होणार आहेत. आणि ज्या वेब ब्राउझर थ्रू रन होतात त्या काय असणार आहेत, क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. सो स्क्रिप्टिंग हॅव 2 टाइप्स. फर्स्ट वन इज द क्लायंट साइड स्क्रिप्टिंग, सेकंड वन इज द सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग. Client side scripting is used for data validation, and server side is used for dynamic changes in the program or the website. Then we use server side scripting. Then second type of scripting is server side scripting. In this type, the script resides on web server. To execute the script, it must be activated by client, then it is executed on web server. So basically, server side scripting is located on a web server. आणि जर तुम्हाला सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग जर एक्झिक्यूट करायचं असेल तर क्लायंटनी पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली पाहिजे आणि त्या रिस्पॉन्समध्ये सर्व्हर एक्झिक्यूट केले जातो थ्रू दी वेब सर्व्हर. सो बेसिकली सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग अँड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग हॅज अ डिफरन्स ऑफ इट इज सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग इज रन ऑन अ सर्व्हर अँड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग इज रन ऑन अ वेब ब्राउझर. सो आता आपण एक डिफरन्स बघूया, डिफरन्स बिटवीन सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग अँड क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. सो फर्स्ट पॉइंट इज सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग इज यूज्ड ॲट द बॅक एंड वेअर द सोर्स कोड इज नॉट विजिबल or hidden at the client side. In client side scripting is used at the front end which users can see from the browser. So basically सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग कुठेही वापरला जातो,
बॅकएंडला यूज वापरला जातो आणि त्याच्यावरती तो मेन सर्व्हरवरती एक्झिक्यूट होतो. आणि क्लायंट साईड स्क्रिप्टिंग इज रन फॉर फ्रंट एंड अँड इट इज रन ऑन अ वेब ब्राउझर. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादी रिक्वेस्ट पाठवतो तेव्हा इन्फॉर्मेशन, तर ही इन्फॉर्मेशन जी काही सेंड होते ती ही कुणाची ॲक्टिव्हिटी आहे, क्लायंट साईडची ॲक्टिव्हिटी आहे. आणि सर्व्हरला तो डेटा सबमिट होऊन जो काही रिस्पॉन्स येतो, सो दिस इज अ सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. Then the second difference is server side scripting is more secure than client side scripting, and client side scripting is less secure than server side scripting. म्हणजेच काय, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग हे लेस सिक्युअर आहे ॲज कम्पेअर्ड टू सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. का क्लायंट साईड? बिकॉज क्लायंट साईड रिसाइड्स in a users, while the server side is resides on a server, so it is less secure as compared to server side scripting. म्हणजेच का, कारण की क्लायंट साईड स्क्रिप्टिंगचा जो काही कोड आहे तो कोण लिहितो, युजर लिहितो. आणि सर्व्हर साईडचा कोड आहे त्याला सिक्युरिटी दिलेली असते, पासवर्ड दिला असतं, त्यामुळे तो कोणी बघू शकत नाही आहे. सो इट इज लेस सिक्युअर दॅन सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग. Then third difference is when a server side script is processed, it communicates to the server. And client side ला काय म्हटलंय, client side scripting does not need any server interaction. client side scripting चे प्रोग्राम बघितले तर त्याच्यामध्ये सर्व्हरशी इंटरॅक्शन नसतं, इंटरनेट कनेक्शनची गरज नसते. हे आपण बघितलं 11th स्टँडर्डमध्ये. While the server side script is processed, it communicates to the server. आणि सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये काय, इट कम्युनिकेट्स टू द सर्व्हर, सो दॅट नीड सर्व्हर ऑल्सो ए internet. So that's why server side script is processed, it communicates to a server, while the client side scripting does not need any server interaction. Then next difference is server side scripting language involves languages such as PHP, ASP, .NET, Ruby, Python, C#, etc. म्हणजे सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये ह्या सगळ्या लँग्वेज येतात. मग त्या कोणत्या कोणत्या आहेत, PHP, ASP, .NET, Ruby, Python, C#. While the client side scripting language involves the languages such as HTML5, JavaScript. आपण HTML5 पण बघितलेली आहे आणि आता आपण जावास्क्रिप्ट बघणार आहोत. सो दीज आर दी क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये PHP बघणार आहोत. सो PHP इज अ सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. Then next difference is server side scripting is useful in customizing the web pages and implements the dynamic changes in the websites. Client side scripts are generally used for validation purpose and effectively minimize the load to the server. So basically server side scripting कशाशी रिलेटेड करतं, डायनॅमिक चेंजेस इन दी वेबसाईट्स. म्हणजे सर्व्हरमधून आपल्याला एखाद्या वेबसाईटला चेंजेस करायचं असेल, सो वी यूज सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. while the client side scriptings are used for data validation purpose and it effectively minimizes the load for the server. Then last difference is special software, that is web server software, is required to execute server side scripting, while the client side scripting does not require the server side scripts. म्हणजेच काय, आपल्याला मी बोलले मगाशी की आपल्याला PHP आपण लँग्वेज बघणार आहोत, तर PHPसाठी अपाची झॅम्प सर्व्हर आपल्याला इन्स्टॉल करावे लागणार. सो देर इज नीड टू इन्स्टॉल दी सर्व्हर्स, अदरवाइज प्रोग्राम्स आर not run or not executed in the server side scripting language. So they need the server, while in client side there is no need to install the server.
आपल्याला HTMLचा प्रोग्राम किंवा आता आपण जावास्क्रिप्टचा प्रोग्राम करणार आहोत तो डिरेक्टली आपण नोटपॅडला टाईप करून प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहोत. बट सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये तसं नाही. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये आपल्याला सर्व्हर इन्स्टॉल करावा लागतो आणि मग आपलं प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज स्विच केस अँड लूपिंग स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये काय दिलं बघा. प्रिव्हियस इयर वी हॅव लर्न डिफरंट बेसिक सिंटॅक्स ऑफ जावास्क्रिप्ट सच ॲज व्हेरिएबल डिक्लेरेशन, इफ स्ट्रक्चर, फंक्शन एटसेट्रा. लेट अस लर्न सम एक्स्ट्रा फीचर्स. म्हणजे आपण मागच्या वर्षी इफ स्ट्रक्चर बघितलं आहे आणि फंक्शन्स बघितलेत. मग आता आपण बघूया स्विच केस स्टेटमेंट. JavaScript has a built-in multi-way decision statement known as a switch. म्हणजेच काय, मल्टीवेने जर तुम्हाला डिसिजन जे स्टेटमेंट्सचे किंवा एखादं एक्झिक्युशन करायचं असेल तर आपण काय यूज करतो, स्विच स्टेटमेंट यूज करतो. द स्विच स्टेटमेंट टेक्स द व्हॅल्यू ऑफ गिवन एक्सप्रेशन अगेन्स्ट ए लिस्ट ऑफ केस व्हॅल्यूज अँड व्हेन मॅच इज फाउंड अ ब्लॉक ऑफ स्टेटमेंट associated with that case is executed. म्हणजेच काय, स्विच केसमध्ये एखादी कंडिशन लिहिली जाते की ज्याचे लिस्ट ऑफ व्हॅल्यूज असणार. मग ज्या व्हॅल्यूला ती कंडिशन मॅच होणार आहे तेव्हा तो प्रोग्राम रन होणार आहे किंवा तो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट रन होणार आहे आणि एक्झिक्यूट होतं आणि तो आपलं एक्झिक्युशन स्टॉप होऊन आपला प्रोग्राम रन होणार आहे. देर शुड बी नॉट बी डुप्लिसिटी बिटवीन दी केसेस. आता ह्याच्यामध्ये जर केसेस असणार आहेत त्याच्यामध्ये डुप्लिकेशन नको आहे. म्हणजे केस 1, केस 2, केस 3, केस 4, म्हणजे केस 1 आणि केस 2 या सेम नको आहेत. द व्हॅल्यू फॉर दी केस मस्ट बी सिमिलर डेटा टाईप ॲज द व्हेरिएबल इन स्विच. म्हणजे तुम्ही जे काय तुम्ही व्हॅल्यूज टाकणार आहात त्याचा डेटा टाईप काय असणार आहे, सेम असावा पाहिजे. द डिफॉल्ट स्टेटमेंट इज नॉट मॅन्डेटरी. स्विचमध्ये एक लास्टचं एक स्टेटमेंट असतं त्याला म्हणतात डिफॉल्ट स्टेटमेंट. सो इट इज नॉट मॅन्डेटरी. बरं ठीक आहे, आपण आता सिंटॅक्स बघूया. सो स्विच केस राईट करण्याचा सिंटॅक्स बघा. सो फर्स्ट स्विच, देन इन ब्रॅकेट एक्सप्रेशन, आणि ज्या काही स्विचच्या केसेस लिहिणार आहोत त्या कशामध्ये असणार आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये असणार आहे. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आहे, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट. देन फर्स्ट कर्ली ब्रॅकेट आहे, फर्स्ट कर्ली ब्रॅकेट त्याच्यामध्ये असं बघा, केस व्हॅल्यू 1, देन स्टेटमेंट ब्लॉक 1, देन ब्रेक, देन केस 2, केस व्हॅल्यू 2, स्टेटमेंट ब्लॉक 2, देन ब्रेक, then case value 3, statement block 3, break, then case value 4, statement block 4, then break. अशा आपल्याला ज्या काही तुमच्या केसेस असतील, मग 1 2 3 4 5 ज्या काय व्हॅल्यू असतील त्या तुम्ही देणार आहोत. मग त्यासाठी काय म्हटलं इथं, केस व्हॅल्यू अँड स्टेटमेंट ब्लॉक अँड देन ब्रेक. आणि डिफॉल्ट काय दिलं, स्टेटमेंट ब्लॉक. म्हणजेच काय लास्ट आहे. म्हणजे काय, जर ह्या सगळ्या केसेस जर नाही एक्झिक्यूट झाला तर 100% डिफॉल्टमध्ये जी काय स्टेटमेंट केस आहे किंवा केस स्टेटमेंट आहे ते 100% रन होणार आहे. म्हणजेच काय, स्विच केसचा सिंटॅक्स परत एकदा बघा. स्विच ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन, देन ओपन कर्ली ब्रॅकेट, देन नंबर ऑफ केसेस, देन लास्ट डिफॉल्ट दॅट इज स्टेटमेंट ब्लॉक अँड देन क्लोज कर्ली ब्रॅकेट. सो दिस इज द सिंटॅक्स ऑफ स्विच केस सिंटॅक्स. म्हणजेच काय, कोणती केस जर नाही एक्झिक्यूट झाली तर कंपल्सरी 100% डिफॉल्ट केस आहे रन होणार आहे आणि तुमचं एक्झिक्युशन स्टॉप होणार आहे. मग त्याच्याशी रिलेटेड आता आपण एक एक्झाम्पल बघूया. आता बघा, तुम्हाला प्रोग्राम दिसतोय का, 2 पार्टमध्ये आहे हा प्रोग्राम. बघा, डॉक टाईम HTML, कारण की आपण HTML5 यूज करतोय. देन हेड टॅग, देन टायटल दिलेलं आहे जावास्क्रिप्ट प्रोग्राम, देन टायटल क्लोज, हेड क्लोज, देन बॉडी टॅग ओपन. देन H1 मध्ये लिहिलं आहे आपण यूज ऑफ
स्विच केस, देन H1 क्लोज. देन आता आपण जावास्क्रिप्ट जेव्हा प्रोग्राम करतो त्यावर मागच्या वर्षी शिकलेलं आहे की आपण कंपल्सरी काय यूज करतो, स्क्रिप्ट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट ऑर जावा स्क्रिप्ट. देन आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, व्हेरिएबल डे इज इक्वल टू 6. आणि व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपण कोणता कीवर्ड इथे यूज केलेला आहे, व्हॅर. आणि त्या व्हेरिएबलला नाव दिलं आहे डे. आणि डेची व्हॅल्यू केली आपण असाइन केली आहे 6. देन स्विच डे. मग आता डेमध्ये काय काय व्हॅल्यू, आपण 6 व्हॅल्यू देणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपण 7 केसेस दिलेत कारण की एक आहे ती डिफॉल्ट. मग आता बघा, स्विच इन ब्रॅकेट डे म्हणजे डे काय झालं आपलं एक्सप्रेशन, देन ओपन कर्ली ब्रॅकेट. मग आता व्हेरियस केसेस बघा आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. सो सिंटॅक्समध्ये पहिलंच म्हटलं आहे आपण केस 1 सेमिकोलन अलर्ट. अलर्टमध्ये काय लिहिलं आहे आपण, मंडे. जर केस 1 मॅच झाली तर आपलं आउटपुट काय येणार आहे, मंडे. देन आपण यूज केलं आहे ब्रेक स्टेटमेंट. देन केस 2 मध्ये नंतर काय दिलं आहे, अलर्ट ट्यूजडे देन ब्रेक. अगेन केस 3 अलर्ट वेन्सडे ब्रेक. देन केस 4 अलर्ट थर्सडे देन ब्रेक. देन फिफ्थ केस 5 अलर्ट फ्रायडे देन ब्रेक. देन केस 6 अलर्ट सॅटरडे देन ब्रेक. देन केस 7 अलर्ट संडे ब्रेक. अँड लास्ट हे डिफॉल्ट आपली अलर्ट इनव्हॅलिड डे. देन स्क्रिप्ट कर्ली ब्रॅकेट क्लोज, स्क्रिप्ट क्लोज, बॉडी क्लोज आणि HTML क्लोज. तर मग आता बघा आपल्या डेची व्हॅल्यू किती आहे 6 आणि स्विचमध्ये आपण एक्सप्रेशन असाइन केलेलं आहे डेसाठी. मग 6 नंबरची केस काय आहे, सॅटरडे. मग डिस्प्ले काय होईल, सॅटरडे. मग मेसेज बॉक्स काय येईल, सॅटरडे. मग डेची व्हॅल्यू सपोज वेन्सडे डिस्प्ले झाली असेल, मग आपली डेची व्हॅल्यू काय असणार आहे, 3. जर तुम्ही 4 एंटर केला असेल तर डेची व्हॅल्यू काय येणार आहे, थर्सडे. सपोज तुम्ही डेची व्हॅल्यू 1 दिली तर डिस्प्ले काय होणार आहे, मंडे. आणि अदरवाईज 1 2 3 4 5 6 7 ह्या जर एकही नसेल व्हॅल्यू तर डिफॉल्ट काय येणार आहे, इनव्हॅलिड डे. म्हणजेच कोणतं जर आउटपुट मॅच नाही झालं तर डिफॉल्ट काय आपलं, इनव्हॅलिड डे. म्हणजेच काय स्विच केसमधले आपल्याला प्रोग्राम आपल्याला 100% आउटपुट देणार आहेत. मग आता बघा ह्याचं आपण आउटपुट बघूया. मग बघा आउटपुटमध्ये काय आलं आहे, आपण टाकलं होतं टायटल यूज ऑफ स्विच केस आणि मेसेज बॉक्समध्ये आपण सॅटरडे आलेलं आहे. तर का आलं आहे, कारण की स्विचमध्ये आपण 6 केलं होतं, 6 टाकलं होतं, त्यामुळे 6ला काय व्हॅल्यू, सॅटरडे. जर 1 टाकलं असतं तुम्ही तर मंडे आली असती, 2 टाकली असती तर वेन्सडे आली असती, अशा व्हॅल्यूज आल्या असतात. मग आपण 6 टाकलं म्हणून सॅटरडे टाकलं. देन बघा स्विच केस स्टेटमेंट्स रिलेटेड आपल्याला एक नोट आलेली आहे इथे. मग काय आहे नोट आपली, लँग्वेज ॲट्रिब्यूट ऑफ स्क्रिप्ट इज रिप्लेस्ड बाय टाईप ॲट्रिब्यूट इन ऑल दी प्रोग्राम ॲज इट इज स्टँडर्डाइज्ड. म्हणजे आपण काय लिहित होतो, स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावा स्क्रिप्ट किंवा टेक्स्ट लिहिलं होतं. बट इन 12th स्टँडर्ड आपल्याला काय लिहायचं आहे, द लँग्वेज ॲट्रिब्यूट इज दॅट इज स्क्रिप्ट टॅग इज रिप्लेस्ड बाय टाईप ॲट्रिब्यूट इन ऑल दी प्रोग्राम ॲज इट इज स्टँडर्ड आहे. म्हणजे स्टँडर्ड रूल आला आहे, तुम्हाला फक्त स्क्रिप्टच्या जागे काय करायचं आहे,
टाईप यूज करायचं. अगोदर काय होत होतं, स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट. आता काय लिहायचं, टाईप लँग्वेज इज इक्वल टू जावास्क्रिप्ट ऑर टेक्स्ट. हा एक्झामला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे असं लक्षात ठेवायचं. दॅट इज स्क्रिप्ट टाइप is equal to text or JavaScript. Then double quote complete bracket. म्हणजेच काय, फक्त लँग्वेजच्या ऐवजी टाईप येणार आहे. सो स्क्रिप्ट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट ऑर जावास्क्रिप्ट. आपण आता स्क्रिप्ट रिलेटेड प्रोग्राम आपण अजून सुद्धा बघूया.